नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। परीक्षा सरनाईक यांनी काल महासभेत एका महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातलेला आहे की ठाणे महानगरपालिका क्षेत्रात शाळांजवळ ज्या टपऱ्या आहेत त्यांच्यावर कारवाई करा आणि आयुक्तांनी असे आदेश देखील दिलेले आहेत। मी काल लाईव्ह देखील काल रात्री घरी जाताना त्यावर केलेलं होतं। आता 2 वाजलेत। परीक्षा सरनाईक आणि त्यांचे सहकारी नगरसेवक माझ्या सोबत आलेले आहेत। काय कारवाई सुरू झाली आहे याबद्दल आपण परिषदांशी बोलणार आहोत। ताई, सर्वात आधी ठाणे लाईव्ह मध्ये स्वागत करतो। पालकांना काळजी असते आणि तोच महत्त्वाचा मुद्दा काल तुम्ही महासभेत मांडला। काय नक्की मुद्दा होता तो? खरं पहिले तर मी ठाणे लाईव्हचं मनापासून आभार मानते। अतुल, तुझं पण आभार मानते, कारण मी जो औचित्याचा मुद्दा मांडून एक पत्र वाचायला सांगितलं आणि त्याबरोबर तू लाईव्ह दाखवलं आणि महाराष्ट्र विद्यालय ज्या शाळेत तू शिकलेला आहे त्याची पण तुला तिकडेच पानाची टपरी आहे। तर मला सहकार्य केल्याबद्दल खरंच मनापासून पूर्ण टीमचं मी आभार मानते। हा मोहीमची माझी मोहीम आहे। गेल्या मी 7-8 वर्षापासून मी राबवत असते आणि हा मोहीम राबवत असताना उपवन जे पहिले माझं टार्गेट होतं की उपवन ह्या परिसरामध्ये, येऊर ह्या परिसरामध्ये किंवा सिद्धाचल गार्डन इन्क्लुझिव्ह सोसायटी आहे म्हणजे जिद्द शाळेच्या इकडे, तर ते मला कमी करता करता जवळजवळ 2 वर्ष झाले। आणि त्याच्यानंतर फणसाळकर सरांच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर काशीनाथ घाणेकरच्या समोर एक पोलीस चौकी, आपण ही ऑफिशियल पोलीस चौकी आहे, पण त्या पोलीस चौकीमध्ये का पोलीस बसत नाही हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे। ह्याची पण मी नेहमी मागणी करत असते, कारण हे कुठली तरी इलिगल टपरी नाही आहे। जे पोलीस चौकी आहे ती ऑफिशियल पोलीस चौकी आहे। पण असो की आपण जर म्हणतो की ठाणे हे सुसंस्कृताचं ठाणे आहे, ठाणे हे कल्चर आपण ज्याला म्हणतो, पण कुठेतरी मला वाटतं की एक आई म्हणून, एक आजी म्हणून मला कुठेतरी खंत वाटायला लागली आहे की ही माझी जी 7-8 वर्षाची मोहीम आहे, गेल्या 4 वर्षापासून आम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून नव्हतो आणि त्याच्यामुळे हे इतकं वाढलंय आणि कुठेतरी तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलीपती, जो माझा आवडता ऍक्टर पण आहे आणि मी त्याला खूप ऍडमायर करत असते की ज्या चांगल्या गोष्टी आहेत, जरी ऍक्टर असला तरी आज मुख्यमंत्री म्हणून पण त्यांनी काही चांगले निर्णय घेतलेले आहेत। तर मला असं वाटलं की मी लगेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या निर्देशानं आणूया। मला वाटते उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानं आणल्यानंतर जसं तुम्ही आता आपत्ती म्हटलं तर म्हणजे एक शिंदे साहेबांनी सांगितलं की झाडांना ऑक्सिजन मिळाला पाहिजे, म्हणजे त्यांचं तेवढं आहे, किंवा एक बॅनर पडलं तर त्याचं ऑडिट करा हे त्यांनी आदेश दिलेत। पण माझा पत्राचं का म्हणून त्यांनी काय आदेश दिले नाही मला माहिती नाहीये। पण मला असं वाटते की मी तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आज महाराष्ट्राला लाभलेल्या पहिल्या उपमुख्यमंत्री, महिला उपमुख्यमंत्री, मी त्या तिघांना निवेदन करेल आणि त्यांना सांगेल की महाराष्ट्रामध्ये हा एक असा तुम्ही GR काढा किंवा एक नियम काढा की आपली जी धार्मिक स्थळं आहे, आपली जी शाळा आहेत, आपले जे कॉलेजेस आहेत, आपले जे हॉस्पिटल आहेत, उद्यान आहेत, ह्याच्या बाहेर जे पानटपऱ्या, जे चायनीजचे स्टॉल, जे शोरमाचे स्टॉल आहेत ते लागू नयेत आणि आपले जे कल्चर आहे त्याच्या आहे ते आपण जसं आता आपण बोललो हॉस्पिटलच्या बाहेर तुम्ही फळांचे स्टॉल का नाही लावत आहे, शाळाच्या बाहेर पुस्तकांचे लायब्ररी का नाही करत आहे? जर महापालिका स्टॉल देत आहेत तर पुस्तकांचे स्टॉल आले तर नक्कीच मला वाटते त्याची खप होणार आणि एक चांगला मेसेज जाणार ह्याच्यामध्ये। अशी आम्ही मागणी केलेली आहे। हॉस्पिटलमध्ये फळांची, नारळ पाणी, धार्मिक स्थळांच्या बाहेर फुलांची हे तुम्ही स्टॉल का नाही लावत, पण चायनीजचे स्टॉलच तुम्हाला का पाहिजे? तर ही मोहीम आहे आणि मला माहिती नाही की मी अनधिकृत टपऱ्याबद्दल जास्त बोलणार नाही किंवा काय हे नाही, पण माझी ही मोहीम माझ्या वॉर्डापासनं ते ठाण्यामध्ये जिकडे जिकडे माझ्या निर्देशनाने मी एक माझी तरुणांची टीम बनवणार आणि त्यांच्या मदतीने, कारण हा एक मेसेज आला की ही पानटपरी तरुणांनी हटवली आहे। प्रशासन किती करते, कारण काल आयुक्त साहेबांनी माझ्या पत्राला लगेच त्यांनी रुलिंग केलं, त्यांनी आदेश दिले, पण आदेशची कारवाई किती झाली माहिती नाही। अजून मी तुला खरंच विनंती करणार की इतकं चांगलं काम करतायत तर तुम्ही हे शाळेच्या बाहेर ज्या पानटपऱ्या आहेत निदान तुम्ही फ्लॅशलाईट तरी द्या, आजचा आमचा प्रभाग, आजचा आमचा एरिया, असं करून झालं केलं। कुठे माझी मदत लागत असेल तरी सांगा, माझी टीम पण आहे आणि आपण ही कुठेतरी टीम मोहीम राबूया। मला असं नाही म्हणत की मी पूर्ण ठाणा सुधरू शकते, पण निदान 10% ठाणा तरी मी एक मेसेज चांगला देऊ शकते। मॅडम, काल आपण सगळ्यांना विनंती केली आहे की तुमच्या म्हणजे प्रत्येक पालकांना देखील जागरूक राहायला सांगितलं की तुमच्या शाळेच्या बाहेर तुम्हाला अशा गोष्टी दिसत आहेत, पानटपऱ्या दिसत आहेत, तर तुम्ही आम्हाला मेसेज करा। असे मेसेज यायला ऑलरेडी सुरू झाले। त्याच्यामध्ये काही शाळा आहेत, तिराणी स्कूल आहे आणि अशा बऱ्याच शाळा आहेत, त्याच्यावर आता मोहीम सुरू करायला हवी।
काल तुम्ही आयुक्तांना सांगितलं की तुम्ही जर केली नाही कारवाई तर मी माझ्या प्रभागात उतरेन आणि गुन्हा दाखल झाला तरी चालेल, असं देखील बोललेले आहात. आता त्यावर काय सांगाल? हो, कारण मला असं वाटतं की मला जर हे चांगलं काम करण्यासाठी मला काही कोणाचं उदरनिर्वाह नाही. जर पान आणि गुटखा विकून जर तुमचं पोट किंवा तुमची मुलं जर चांगलं हे करत असेल, म्हणजे काल मी तुम्हाला एक मुद्दा सांगते. मी त्याचं नाव वगैरे सांगत नाही. शिवाजीनगरमध्येच म्हणजे देवदायाच्या इकडे एक पान टपरी आहे आणि तिकडे मला ज्येष्ठ नागरिक इव्हन कॉलेजच्या मुलांचं पण मला वारंवार फोन येत आहेत आणि मी वारंवार प्रभाग समितीमध्ये मी मागणी करते. तर काल त्यांनी येऊन मला सांगितलं माझी मुलं ह्याच्यात शिकत आहेत. तर म्हणजे दुसऱ्यांची मुलं बिघडून तुमची मुलं शिकत असेल ह्याला काय अर्थ आहे? तुम्ही पान आणि तुम्ही सिगरेटच विकतायत का? नाही, तुम्ही त्याच्याबरोबर गुटखा विकते. पण काय म्हणतो, बडीशोप सुपारी ही दे. आता जाऊन काय मागतायत? अरे जरा ते पोपट पान आहे का, ते हे आहे का, अफीड आहे का, गांजा आहे का, ते थोडासा लावून दे. तर माझं ह्याला विरोध का, आपली संस्कृती पाण्याच्या टपऱ्या असायच्या, आज नाही पहिल्यापासून आहेत, पण आता ते पाण्याच्या टपऱ्याचं स्वरूप बिघडलंय. तर मी काल त्याला सांगितलं की तुझी पानाचे आणि सिगरेटच्या दुकानाने तू तुझी मुलं शिकवत असणार, पण दुसऱ्यांची मुलं जर बिघडत असेल तर मला हे मान्य नाही. मॅडम आता जवळपास मी मगाशी म्हटलं 2 वाजलेत. आयुक्तांनी काल आदेश दिले होते. ते म्हटले होते की मुंबऱ्यापासून निदान ही मोहीम सुरू होईल. काही अपडेट्स आल्यात त्या? कारण तुम्ही हा मुद्दा मांडला होता, त्या ज्या लोकप्रतिनिधींनी हे मुद्दे मांडले त्यांच्यापर्यंत तरी अपडेट येणं गरजेचं असतं. आतापर्यंत काही अपडेट आलेत का प्रशासनाकडून तुम्हाला? मला तर नाही आलेत. मी खरं सांगते, ही म्हणजे माझ्यासाठी खरंच म्हणजे ही बाब आहे की काय म्हणतो आपण, दुःखाची बाब आहे की आयुक्तांनी आदेश दिलेत तर आयुक्ताच्या आदेशाचं पालन व्हायला पाहिजे. पण संध्याकाळी जर मला कुठे दिसलं, माझी टीम आता 2 दिवस मला लागेल, कारण जर मी कुठली टीम घेतली आणि तीच जर टीम त्याच्यातलं कोणी सिगरेट पित असेल किंवा तर ती टीम घेऊन पण फायदा नाही. तर त्यातली काही मुलं मी घडवणार आहे, त्या मुलांचं काउन्सिलिंग करून ती टीम तयार करणार आहे आणि त्या टीमला मी करणार आणि मी माझी मोहीम सुरू करणार. मॅडम काल महत्वाचं त्याच्यानंतर काही नगरसेवकांना देखील या विषयावर बोलायचं होतं. आत्ताच आपण सांगितलं की आयुक्त निर्णय देत आहेत, यासाठी कायदा देखील आहे की शाळेच्या काहीतरी मीटरवर पानटपऱ्या किंवा अशा गोष्टी नसायला हव्यात, पण खालचे अधिकारी यावर कारवाई करत नाही किंवा त्या आदेशाचं पालन करत नाही. तर त्यांच्या संदर्भात देखील एक मागणी व्हायला पाहिजे महासभेमध्ये. जो अधिकारी काम करत नाहीये, जो निष्क्रिय आहे, त्याच्या निलंबनाची वगैरे मागणी करणार आहात का तुम्ही? मागणी तर नेहमीच करत असतो. आता काही आयुक्त त्यांच्या अधिकाऱ्यांना जर पाठीशी घालत असेल तर मला माहिती नाहीये, पण जेव्हा आपण एक ज्येष्ठ नगरसेविका एक चांगला मुद्दा, खरं तर काल मला 10 मिनिटं त्याच्यावरती व्यवस्थित मांडू पण नाही दिलं. मला माहिती आहे की महासभेचे काही नियम आहेत, महापौरांना बाकीचे म्हणून मी ते नियम काय म्हटलेले. पण आज आयुक्त नाही, म्हणजे तुमच्या हेडनी तुम्हाला नियम दिलेले आहेत. आता आयुक्तांनी त्यांची शाळा कशी घ्यायची हे त्यांचा प्रश्न आहे. पण जसं मी म्हटलं की त्यांनी घेतलं नाही घेतलं, मी तर माझी मोहीम चालू ठेवणार आहे. पण आज तुम्ही आयुक्तांना विचारा की तुम्ही कुठे मोहीम चालू केली. नक्कीच आपण तर विचारणार आहोत. राकेश शिंदे माझ्यासोबत आहेत, मॅडम ते सहकारी नगरसेवक आहे, वॉर्ड फक्त बाजूला आहे. राकेशजी, काल एक व्हिडिओ बघितला मी तुमचा, तो मी पण टाकलाय. अख्ख्या रस्त्याने सगळ्या टपऱ्या आणि सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत. तिथल्या सहाय्यक आयुक्तांना वगैरे तुम्ही सांगितलंय का की बाबा याच्यावर कारवाई करा असं सांगितलं? मी त्यांना वारंवार पत्रव्यवहार व्यवहार करतोय, त्यांच्याबरोबर पाठपुरावा करतोय. आता तर त्यांनी पहिला तर टीम नाही म्हणून सांगायचे, मॅन पॉवर नाही म्हणून सांगायचे, BLOचे काम करतात म्हणून सांगायचे. असं म्हणजे 4-5 महिने पहिल्या निवडून आल्यापासून पहिल्या महिन्यापासूनच ही मोहीम चालू केली. आणि आता हे टपऱ्याचा प्रकार ना एवढा वाढलेला आहे. आता सरस्वती हायस्कूलच्या समोर आता 500 मीटर पण नाही, 100 मीटरवरतीच पाण्याची टपरी. सिंगाण्याच्या समोर तिथे तर बार आणि पाण्याची टपरी दोन्ही सुद्धा आहे. म्हणजे सिंगाण्याच्या समोर तिथे सुद्धा कारवाई होत नाही. तिकडचे स्थानिक नागरिक मला बोलतात की तुम्ही तुमच्या प्रभागात जसं काम करता तसं आमच्याकडे पण लक्ष द्या, असे मला मेसेज टाकतात. 500 मीटरचा जो नियम आहे, तर ह्या अनधिकृत टपऱ्यांना नियम काय करतात माहितीये? आता एक शाळेचा जो गेट आहे, म्हणजे ग्राउंड असतं शाळेचं, पार्किंग एरिया असतो आणि मग बाहेरचा गेट असतो, पण मेन शाळा तिकडे. तर ते लोक काय करतात, शाळेच्या गेटपासून 500 मीटर नाही करत, जो मेन गेट आहे ना, म्हणजे शाळेचं जे ऑफिस आहे ना तिकडनं 500, तर ते मला वाटतं शाळेमध्ये ते संपतं. तर असे नियम न करता शाळा सुटल्या. आज तुम्ही बघा, वसंत हॉरायझन स्कूल जी मी म्हणते त्याच्या समोर जशी शाळा सुटते त्याच्या समोरच ते पानटपरी आहे. उघड्यावरती चिकन कापतात. चिकन कापलं, सगळे चिकन खात आहेत, पण त्याला पण एक नियम असतो ना, FDAचा नियम. तो लहान मुलगा 2 वर्षाचा त्या कोयत्याने त्या चिकनला मारतात, तो काय बघत आहे, काय शिकतोय?
तर मला वाटतं की काहीतरी ह्या 4 गोष्टीला काहीतरी नियम चांगलेच लावायला पाहिजे आणि ही मोहीम जोरात राबवायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही सगळे सहकार्य करा. नक्कीच परिषदाईंनी हा महत्वाचा मुद्दा जो आहे तो उपस्थित केलेला आहे. त्यांचे सहकारी नगरसेवक देखील ही मोहीम आता सुरू करणार आहेत. जर प्रशासनाने यावर कारवाई नाही केली तर ते स्वतः सगळेजण रस्त्यावर उतरणार आणि गुन्हा दाखल झाला तरी चालेल, पण या टपऱ्या आम्ही हटवणारच अशी भूमिका आता यांनी घेतलेली आहे. महापालिका प्रशासन यावर काही कारवाई करतंय की या सगळ्या नगरसेवकांना आता टपऱ्या, शाळेजवळच्या टपऱ्या बंद करण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतंय? येत्या 2 दिवसात आपल्याला कळेल. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.